सुप्रभात मित्रांनो, आज काय आहे तुम्हाला माहित आहे का? का लेट करते सांग ना त्यांना आज काय आहे. अगं आपण दोघीच टाइमवर आलेलो आहोत, बाकीच्यांना तर वेळेची किंमतच नाही. बरोबर बोललीस तू. काय बोलतीस माझ्याबद्दल? मी तर वेळेतच आले, बाकीच्याला वेळेची किंमतच नाही. चला आपण आपल्या कार्यक्रमात सुरुवात करूया. तर थांब थांब सर, आम्ही पण आलोय. स्वरा, आज आपण मराठी राजभाषा दिन का साजरा करतो? अगं जान्हवी, तुला एवढं पण माहित नाही का? आज 27 फेब्रुवारी आपले श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे हा दिवस आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करतो. अगदी बरोबर. आणि फक्त हार फुले अर्पण करणे म्हणजे उत्सव नाही. मराठी भाषा ही केवळ बोलण्याची भाषा नसून ती आपली संस्कृती, आपली ओळख आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ओवींपासून ते आपल्या आजच्या आधुनिक काळातील कवितांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला या कार्यक्रमातून मांडायचा आहे. छान माहिती दिली तुम्ही. आता ही ऊर्जा सादरीकरणात दिसू द्या. म्हणजे आता एक पारंपरिक गाण्यावरती नृत्य करणार आहोत. चला चला चला. अरे सॉरी. जसे अंकुरते मनी कल्पना येते, लाकुडा हाते तुळतुळ फुटते, खोल कुठे गलबलते. अल्लोळात मनाच्या वीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीताचे झाड पुढे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे पुष्कर सुखाच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते, मखमल ही उलगडते, रंग रंगला अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते, हारून सारे जाते, रसिकांसाठी आसू एक हासू देऊन जाते. हा गौरव नाट्यकलेचा, हा गौरव लोककलेचा, राजकारणाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्यांचा. महाजन मन माय मराठीला,